रस्ता बघा, रस्ता तळेरे वैभववाडी रोड. ओ बापरे, चुकीचं घेतलं वाटतं मी. बघ कोलो 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 हायवेचं काम गोव्यापर्यंत पूर्ण झालंय. हे इकडे चालू आहे काम अजून. आणि आपण आता जातोय कशाडी घाटातून. हिम्मत केली आहे, बघू आता. अरे पण गुगल मॅप तुम्ही हे असे रस्ते का दाखवता? घेऊन जातोय गुगल मॅप. खरंच पायवाट दाखवत आम्हाला खरं असं अक्षरशः. हट 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 हट. आईचा घ या कुत्र्यांच्या. गणपती बाप्पा मोरया. अरे एक्झॅक्ट 2 वाजलेत बाईकचे. हो, तर आता वाजले आहेत 2:07. 2 वाजता बाहेर पडलो, इथेपर्यंत 7 मिनटं झाली. तर आपण आता जातोय तिलारीला. सॉरी, शुभ सकाळ पण नाही म्हणता येणार, अजून सकाळ व्हायची आहे. आणि आपण निघालो आहोत राईडला. राईड म्हणजे आता थोडी मोठी आहे. इथून आपल्याला जायचं तिलारीला. तिलारी दोडा मार्ग म्हणजे महाराष्ट्र बॉर्डर, गोवा बॉर्डर आणि कर्नाटक बॉर्डर तिघांच्या मध्ये जे आहे तिथे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी. आपण एका स्ट्रेचमध्ये नाही जाणार आहोत. आधी आपण वैभववाडीला जाणार आहोत, आपल्या आजोळी मामीकडे. 1 दिवस तिथे स्टे करायचा, म्हणजे रेस्ट करू. आणि दुसऱ्या दिवशी परत पहाटे उठून, म्हणजे 14 तारखेला परत पहाटे उठून आपण राईड करू. गार आहे तसं. जस्ट निघालोय आपण घरून. गारवा असल्याने चालवायला बरं वाटतंय. ॲक्च्युली इथे मला ना गरज वाटते त्या गॉगलची, पण कळत पण नाही की ते गॉगल कसे असतील. मी गॉगल्स घेतले आहेत रात्री. आता आपण राईड करणार म्हणून जरा एक चांगलं सेफ झोन येऊ दे ठिकाण, तिथे थांबून लावूया ते, बघूया. आणि ते आपण चष्म्यावर पण लावू शकतो. मी तुम्हाला दाखवतो. मी त्याच हिशोबाने घेतले की चष्म्यावरती लावता येतील का. आणि त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही स्पेक्सवर पण लावू शकता. अरे एक नंबर, मग लावू शकता तर घेतोच. घेतले. जर चांगले वाटले, यूजफुल असतील तर लिंक देईन याच्यामध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. नसतील तर नसतील. वा वा, रस्ता बघूनच मजा आली. वी नीड सच लाईट्स ऑन रोड. अशा लाईट पाहिजे रस्त्यावर, मग काय जायला काहीच वाटणार नाही. संपल्या लाईट्स. फक्त एवढ्या पुरतच होत्या. हा चष्म्यावर पण घालता येतो, दाखवतो. वाटलं तर बघू, नाही तर मग काढूनच ठेवू. वाटत हा वगैरे
आता मी हा चष्म्यावर पण घालू शकते. चष्मा माझा गेला. असं वाटतंय हिरवट आहे. तर बघूया कसं दिसतं आपल्याला. अरे हां यार मस्त वाटतंय बाहेर. तर आता ना जरा ट्रायल मारू आणि जर चांगलं असेल तर मी तुम्हाला ना नक्की रेकमेंड करेन. म्हणजे जे रात्री चालवतात त्यांच्यासाठी. आहे तर चांगलं. हा येस आहे तर चांगलं आहे यार. इट्स रिअली वर्थ इट मॅन. सॉरी तुम्हाला तर मी दिसतच नसणार पण मला खरंच खूप चांगलं वाटतं. पण हां की आपण जास्त स्पीडने नाही जाऊ शकत. हां ही लाईट पाहिजे. आता दिसतंय चांगलं. सगळ्या लाईट मारून टाकल्या ह्या गॉगलने. तुम्हाला मी दिसतंय सगळ्या लाईट असे बल्ब वाटत छोटेसे समोरून येणारे. इट्स रिअली वर्थ इट. आता आलं सुकेळी. आपला पहिला घाट या जर्नीमधला सुकेळीचा घाट. अशी एक रस्ता असा गेला की तिथे डायव्हर्जन असा बोर्डच नव्हता. लेफ्टला इथे लिहिलेलं 100 मीटरवर डायव्हर्जन आहे म्हणून आणि नंतर असं पूर्ण मातीचा ढिगारा होता. आता एखादी गाडी सुसाट असेल तर ती सरळ त्या ढिगाऱ्यातच घुसणार. 3 तास 40 मिनिटांमध्ये आपण आलो आहोत माणगावला. कॅमेरा मी याकरता चालू केला की मगापासून ना ह्या पूर्ण रस्त्यावर कोणच नव्हतं. मी एकटाच चाललोय. एकटाच ना येणाऱ्या गाड्या होत्या ना जाणाऱ्या. म्हणून म्हटलं कॅमेरा चालू करूया तर मस्त वाटतं हा फील. आणि तेवढ्यात मागून बघा आता मागे 2 गाड्या आहेत. पुढून तर अजूनही काही येत नाही आहे. तरी असं झालं. रात्री बाईक चालवण्यात किती मजा येते यार खरंच. एकच आहे की तुम्ही तुमची झोप पूर्ण करा आणि मग नाईट राईड करा. म्हणजे बाईक रात्रीची चालवा. बघा तिकडे पूर्ण तो गाडी दिसते पुढे तिची लाईट. आणि जागोजागी ना भरपूर असे जीवसुद्धा मला दिसले. म्हणजे कुत्री मांजरी गाड्यांच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता. भरपूर असे दिसले मला. काउंट पण नाही आहे एवढे दिसले मला. पण आता कळत नाही आहे की म्हणजे याच्यावर उपाय काय की म्हणजे असे हे प्राण्यांचे नाहक बळी तर जाऊ नये. मग त्यासाठी करणार काय. आणि काय रस्ता पण असा आपला
मुंबई गोवा हायवे जसा मोठा झाला आहे, म्हणजे चौपदरीकरण झालं आहे, प्राण्यांचे तर हाल होतातच आहेत. पोलादपूर आलं, पोलादपूर. आता कशाडी घाट. मला वाटलं कशाडी घाटात आपल्याला सूर्योदय मिळेल, पण नाहीच. अजूनही उजाडायचे काहीही चिन्ह दिसत नाहीये. पोलादपूरचा रस्ता, ओ हो नशीब. घाट चालू आहे आता कशाडी. कशाडी घाटातून वाहतूक असेल चालू का काय माहिती. असं वाटतं तर एक कशाडी घाटातून जावं, पण बघू आता. राईट काय रस्ता जातो कावळा का तुम्हाला दिसत नाहीये कशाडी घाटाकडे. आणि सरळ रस्ता जातो बोगद्यांना. इथं हिंमत पण होत नाही घाटातून जायची, आणि बोगद्यातनं तर काय जातोच आपण, समजत नाही काय करू. आपण आता जातोय कशाडी घाटातून. हिम्मत केली आहे, बघू आता. रात्री कशाडी घाट काळोखात. रात्र नाही म्हणता येणार, कारण की एवढा वेळ थांबून आपण विचार केला की कशाडी घाटात न जाऊ. धाकधूक आहेच मनात.
गेल्या वेळी खेडचा व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला त्या रस्त्याचा, आणि ह्या व्हिडिओमध्ये बघा सुधारला रस्ता, चांगला केला. ना चांगला केला म्हटल्यावर पुढे खड्डा. बऱ्यापैकी चांगलं केलं आहे, म्हणजे पहिलं तर खूपच खड्डेमय होता, आता तरी तेवढा तरी ठीक आहे. शाबाश. म्हणजे इकडचं डांबर काढून तिकडे टाकलं वाटतं. काय बोलणार लोकांना. भोसते घाट सुरू झालं. भोसते घाट. भोसते घाट सुरू. सनलाइट पाहिजे होता यार. व्हिडिओ उडवला असता. सनलाइट ड्रोन उडव. शक्तिमानला उडवलं असं. सनलाइटच नाही आहे ना, अजून पण नाही आहे. रस्त्यावर काय तुमचं मागे. लाईट येते वाटतं, जरा बघूया, ट्राय मारूया. म्हणजे युटर्न घ्यायला हवं आपल्याला, तिकडे जायचं. हो आपण एका गोष्टीसाठी रिटर्न येत चाललो आहे, पण तुम्ही बघू शकता हे बघा, हे त्या दिवशी ॲक्सिडेंट झालेलं ना, त्याच्यामुळे पूर्ण भिंतच आहे झाली. काय सूर्योदय. सूर्यदेवाचं दर्शन झालं आहे. हे बघा काय झालं. गोप्रोच पडला खाली. नशीब मला लक्ष होतं तर पकडलं, म्हणजे खाली पडलाच तो, पण कळलं मला. आणि त्याचे जे लेग्स आहेत, म्हणजे ते क्लिप, ते इथे त्याच्यातच राहिलेत. इकडे संध्याकाळी यायला पाहिजे परशुराम घाटात, दिवसाचं नाही. ओके. ट्रॅफिक. ब्रिजचं काम कधी होईल तेव्हा. पाणी बऱ्यापैकी आहे अजून ना, इकडे आटलं.
इकडे एक मुळे मिसळवाले असं बघितला बोर्ड, तर जाऊन बघूया आहे का. चालू गाडी लावूया आपण, तिथे दिसेल आपल्याला. काय वडा मिसळ वगैरे नाही. अच्छा मग त्या एक वडापाव तर तिथे समोर तिकडे मी वडापाव खाल्ला, म्हणजे खाल्ला नाही खाल्ली 2 वडापाव खाल्ले, एकदम मस्त होते. आधी एक घेऊन बघितला आणि नंतर गेला दुसरा. तर हा आहे ओझरगाव, म्हणजे संगमेश्वरमध्ये जरा पुढे आलात. संगमेश्वर ते शास्त्री पुलाचं म्हणजे गणेश कृपाच्या पुढे. यावेळी गणेश कृपा नाही, मी इथे थांबायचं, मला इथे मिसळ खायची होती. खूप ऐकलं होतं म्हणून म्हटलं इथे थांबूया मिसळ खायला. तर हे त्यांचं हे दुकानाचं नाव मुळे मिसळवाले. छान होते वडापाव, 36 रुपये 2 वडापाव खाल्ले. ॲक्च्युली मिसळ मला हवी होती पण मिसळ नव्हती त्यांच्याकडे. पण जर मी रेकमेंड करेन, जर तुम्ही कधी इकडे मुंबई गोवा हायवेवर असाल आणि जर इथे वडापाव किंवा असं मिसळ खायचं तलब काय बोलतात ते हुक्की आली तर तुम्ही इथे खाऊ शकता. मिसळ खूप छान मिळते. अरे बाप रे, धुळम धूळ. लवकर बनवा रस्ते. तू काय करतोय तिकडे? या रस्त्या पलीकडे ओ हो 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 0 ब्रेक्स. हा तो रस्ता आहे का जिथे उक्षी वॉटरफॉलकडे जातो हा रस्ता, असं मला वाटतं आहे तोच आहे. जर कोणाला कळलं असेल, माहीत असेल तर त्यांनी कृपया सांगा ते. पण मला तर वाटतं आहे की हा उक्षीकडे जातो हा रस्ता खालचा, उक्षी वॉटरफॉल. ओ हो हो उक्षी वॉटरफॉलकडे रस्ता बघा. रस्ता तळेरे वैभववाडी रोड. ओ बापरे, चुकीचा घेतला वाटतं मी.
काय गाडीचं खालचं निघूनच गेलं सगळं. आता आपण पोहोचलो वैभववाडी फायनली. किती वाजले? 12:30. 12:37ला वैभववाडी. आज वार काय? बुधवार. आज बाजार असणार आणि बरोबर गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण निघालो आहोत तिलारीसाठी. अरे हां, तरी म्हणतो बॅग काम नाही झाली. काहीतरी इथे असं थोडं जंगल एरिया ना, त्यामुळे काहीतरी असे छोटे मोठे प्राणी दिसू शकतात. म्हणजे पाम सिवेट वगैरे रस्त्याला भरपूर फिरत असतात. असे तर भरपूर वेळा दिसतात, पण आता कॅमेरा चालू ठेवला आहे तर दिसतात का काय माहिती. आणि पावसाळ्यात तरी ते गवा तरी हमखास दिसतो. म्हणजे उभेच असतात या मागे गेलेल्या वळणावर. आणि आम्हाला इथे एकदा पाम सिवेट दिसला होता. म्हणजे तसं बघायला गेलं तर रानमांजर म्हणतात. रानमांजर पण नाही म्हणतात, पण मांजरासारखे. अरे बघ कोल्हा. कोल्हो 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 कोल्हा बोललो ना, कोणतरी दिसणार. कॅमेरा चालू आहे ना. हो, कोल्हा. चांगलं सायटिंग झालं आहे. पहिलंच वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी निघतो आणि कोल्ह्याचं दर्शन झालं. हां, तर पहिल्यांदा मी सावंतवाडीच्या पुढे आलो इकडे बाईक घेऊन. नाही, याच्या आधी पण कधी आलो नव्हतो बाईक घेऊन ना. इथून यायचो, लेफ्ट यायचं, सावंतवाडी, आंबोली वगैरे ते सगळं फिरून यायचो. पण इथे पुढे पहिल्यांदा आलो आहे. आणि हा रस्ता एकदम विचित्र वाटतं. गाडी म्हणजे दिसतो असं प्लेनच, पण गाडी अशी फेस्टेल होते, बबल करते. अजून आपल्याला 26 मिनटं दाखवत आहे. डेस्टिनेशन 20 किलोमीटर आहे अजून इथून. हायवेचं काम गोव्यापर्यंत पूर्ण झालं आहे. हे इकडे चालू आहे काम अजून. पूर्ण काम चालू आहे. म्हणजे एक साईड चालूच आहे. मला वाटलं पूर्ण रस्ता झाला. मुंबई गोवा हायवे बघा इकडे कसं आहे. इकडे पण काम तसंच आहे जसं आपल्या मुंबई साईडला आहे थोडंफार. हे बघा, इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे. हो, पुढे आलो मी. ओके ओके ओके. यू टर्न घ्यायचं आहे. यू टर्न कशाला 1 किलोमीटर इथून यू टर्न घेतो ना. रस्ता आहे का? आपल्या गावातला वाडीतला रस्ता आहे.
ऑफ रोड घडवलं याने चांगलंच. बाईकचा रूट टाकला की असं होतं. हो आय एम डिस्टर्बिंग. रस्ता गेला. बाईक तर गेलेल्या दिसतात पुढे. वेडा राघव. जातोय गुगल मॅप. खरंच पायवाट दाखवतं मला खरं अक्षरशः. बॅकवॉटर जायचंय काय माहिती. बापरे. अरे पण गुगल मॅप तुम्ही हे असे रस्ते का दाखवता? हट 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 हट. आईचा घो या कुत्र्यांच्या.